आज ना सकाळी सकाळीच अचानकच ठरलं होतं की बाहेर जायचं फिरायला म्हणून. तर आम्हाला फिरायला तर जायचंच होतं, पण अचानकमध्ये ह्याच्या पप्पाचं काम निघालं. मग त्याचं पप्पाचं काम पण होतं तिकडे अचानकच. म्हटलं ठीक आहे ना, मग काम पण होऊन जाईल आणि फिरणं पण होऊन जाईल. म्हणून मग आम्ही सगळेजण गेलो. म्हटलं आधी जाऊन काम करून घ्यावं त्यांचं आणि मग फिरायला जाऊ. तर आम्ही आलो होतो नगरमधल्या ढवळपुरीच्या पुढे पारनेरकडे जाणारा रस्ता आहे तो. म्हणजे छोटे छोटे डोंगर होते तिकडे आणि इतकं मस्त घाट होता त्याच्यातनं. आणि ही जागा एकदम म्हणजे समोरून बघितली ना तर एवढं छान दिसत होतं ते निसर्ग. मला खूप मस्त वाटत होतं म्हणून मी हा व्हिडिओ काढला होता. खरं समोर बघायला खूपच छान दिसत होतं हे. पण आता उन्हाळा असल्यामुळे ते सर्व झाडं झुडपं एकदम पिवळे पडलेली आहेत. पण बघायला समोर असं बघितलं तर खूपच छान दिसत होतं. आणि घाटावरनं खाली जे घरं होते ना, ते पूर्ण तिथं त्या लोकांनी शेती केलेली एकदम हिरवळ हिरवळ होती. खूपच मस्त दिसत होतं, तुम्ही बघू शकताय. नवीन जागेवरती जायचं होतं. त्यांचं काम पार्लर कुठे आहे माहिती नव्हतं म्हणून आम्ही मॅप लावला होता, पण तरी आम्ही चुकून दुसऱ्या रस्त्याने गेलो आणि आम्हाला उशीर लागला द्यायला. आणि पोचल्यावरती मग त्याचे पप्पा काम करायला लागले. त्याच्या पप्पाला काम करताना बघितलं तसं विराज पण त्यांच्यासोबत काम करायला लागला आणि विराजचं बघून शिवांश पण काम करायला लागला. दोघंही मिळून काम करायला लागल्यावरती मग काम तर लवकरच व्हायला लागलं ना. विराज तर मग काम करत करतच डायरेक्ट रॉड घेऊन विराज शिवांच्या डोक्यातच घालायला घेत होता. नशीब माझा, मी तर व्हिडिओ काढत होती. मग व्हिडिओ काढता काढता थांबली म्हणून मी, नाही तर कधी हा मारून होईल मग पत्ता नाही लागायचा. पण त्यांच्या मशीनमध्ये खुर्चीमध्ये खूपच प्रॉब्लेम होते काय काय, तर त्यामुळे आम्हाला वेळ लागला बरंच तिथं. तर त्यामुळं पोरं पण काम करायला लागले. खूपच लयच अवघड करून सोडला होता जीव. मग आम्ही तिथून निघालो आणि म्हटलं आता भूक लागली होती तर मग भेळ घेतलेली होती त्यांनी खायला. आम्ही पोहे बनवून आणले होते घरामधून. मग पोहे आणि भेळ येता येता तिथे घाट लागायच्या पुढे मंदिर होतं एक छान हनुमानाचं मोठं. खूप छान तिथं झाड होतं, सावली होती. म्हटलं इथंच जेवण करून घ्यावं आता. आणि मग तिथं बसलो आम्ही जाऊन. मस्त देवाचं दर्शन घेतलं ते हनुमानाचं जाऊन. मग येऊन बसलो जेवायला. मग शिवांश विराज दोघं पण बसले, पण खायला काहीच तयार नाही, नुसतं बोलण्यामध्ये मय आहेत मग पोरं. मग खाऊन ते झाल्याच्या नंतर मग शिवांश म्हणतो मम्मा मी जाऊन खेळतो जरा. झाड होतं खूप छान तिथं, झाडावरती चढता येत होतं, छोटं झाड होतं म्हणून. मग शिवांश तिथं जाऊन झाडावरती चढायला लागला, खेळायला लागला. मग त्याचे मी व्हिडिओ पण काढले, फोटो पण काढले. आणि शिवांशला बघून विराज खाली होता. शिवांशला त्याचे पप्पा म्हणतात चल म्हणून, आपल्याला जायचं आहे शिवांश चल. तर दादाला आवाज देतो तो आणि म्हणतो अरे दादा ये, चप्पल घाल दादा, येऊन आवाज द्यायला लागला. खूपच छान. आता त्याचे पायाला सुटले एवढे झालेत ना, पळायला लागला आहे. आधी चालत नव्हतं तर मला टेन्शन येत होतं, हा चालत का नाही. पण आता चालायला लागला आहे तर थांबायचं नावच घेत नाही. जिकडं तिकडं पळतच राहतो आहे. गाड्या येतात, भीती वाटते. पण मुलांना काही कळतच नाही, आपल्याच जीवाला घोर लावून सोडतात. कसं करायचं ना. शिवांचा व्हिडिओ ते काढला, फोटो काढले. मग विराजची त्याच्या पप्पासोबत फोटो काढले आणि मग निघालो होतो आम्ही. आलो घराजवळ पोचलो होतो जवळजवळ, तर तिथंच आमची टायर पंक्चर झाला. मग आम्ही टायर पंक्चर करायला, ते रिपेअर करायला तिथं गेले. मग आम्ही थांबलो होतो इकडंच लांब. मग त्याचे पप्पा पंक्चर काढून येत होते, आम्ही दोघं त्यांची वाट बघत होतो. मग तेव्हा आम्ही असाच व्हिडिओ काढून घेतला हा. मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.